एमपीएससीने आता कठोर पावले उचलली। गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना कायम परीक्षा बंदीची शिक्षा सुनावली। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दरवर्षी राज्य सरकारच्या विविध विभागांसाठी परीक्षा घेतली जाते। मात्र या परीक्षांमध्ये अनेकदा गैरप्रकार होताना दिसतात। परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आयोगाकडून कठोर कारवाई केली जाते। अनेकदा उमेदवारांना कायमस्वरूपी परीक्षेची बंदी घालण्यात आलेली आहे। एमपीएससीने आता कठोर पावले उचलली असून गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना कायम परीक्षा बंदीची शिक्षा सुनावली आहे। अशा गैरप्रकार करणाऱ्यांची यादीच आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे। यामुळे अशा उमेदवारांचे संपूर्ण आयुष्य खराब होणार असून शासकीय नोकरी मिळणे अशक्य आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी प्रतिरोधित करण्यात आलेल्या उमेदवारांची काळी यादी आयोगाने जाहीर केली। त्यामध्ये 2011 ते सप्टेंबर 2025 या कालावधीतील विविध परीक्षेला बसलेल्या 90 उमेदवारांची नावे घेण्यात आली आहेत। एमपीएससीने जाहीर केलेल्या यादीतील 90 उमेदवारांना कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात आले असून यापुढे आयोगाकडून घेण्यात येणारी कोणतीही परीक्षा देता येणार नाही। तसेच चौघांना 5 वर्षासाठी प्रतिरोधित करण्यात आले आहे। त्यांना हा कालावधी संपल्यानंतर पुन्हा परीक्षा देता येईल। परीक्षा कालावधीत गैरप्रकार करणे, सदोष कागदपत्रे सादर करणे यांसह विविध कारणांसाठी आयोगाकडून उमेदवारांना काळ्या यादीत टाकण्यात येते। तसेच त्यांना परीक्षा देण्यासाठी प्रतिबंधित करण्यात येते। काळ्या यादीतील सर्वाधिक 20 उमेदवार हे 2016 मध्ये घेण्यात आलेल्या कर सहाय्यक परीक्षेतील आहेत। यांसह पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्षा, लिपिक, टंकलेखक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, राज्य कर निरीक्षक आदी परीक्षांमधील उमेदवारांचाही समावेश आहे। कशी होते एमपीएससी ची कारवाई? एमपीएससी कडून विविध जिल्हा आणि विभागीय स्तरावर परीक्षा घेतल्या जातात। या दरम्यान पारदर्शकता यावी म्हणून विविध उपाययोजना आखल्या जातात। परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही लावण्यात येत असून परीक्षार्थींची कसून तपासणी केली जाते। अलीकडे तंत्रज्ञान विकसित झाल्याने उमेदवार विविध डिव्हाइसचा परीक्षेत गैरवापर करतात। त्यामुळे अशा उमेदवारांवर आयोगाची नजर असते। परीक्षेमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट नेणाऱ्या उमेदवारांवर करडी नजर ठेवून त्यांना कठोर शिक्षा करण्याची तरतूद आहे। आयोगाकडून परीक्षेदरम्यान असा आक्षेपार्ह उमेदवार पकडून त्यांची चौकशी केली जाते। त्यानंतर अशा उमेदवारांना कायमस्वरूपी परीक्षेची बंदी घातली जाते। अशा उमेदवारांचे नाव जाहीर केल्याने राज्यभर त्यांना कधीही परीक्षा देता येत नाही। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण, मुंबई।